Next example is if sec inverse of x cube plus y cube upon x cube minus y cube is equal to twice a, then show that dy by dx is equal to x square tan square a upon y square where a is a constant. आता आपल्याला जे शो करायचं आहे त्याच्यामध्ये ए हा कॉन्स्टंट दिलेला आहे. सेक इनवर्स ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू वाय से इज गिवन. सो राइट डाउन इन सोल्यूशन as given what sec inverse of x cube plus y cube upon x cube minus y cube is equal to how many here? Twice a. ए इज अ कॉन्स्टंट म्हणजे आपण समजा सेक इनवर्स त्या बाजूला घेऊन गेलो तर सेक ऑफ ट्वाइस ए वगैरे होऊन जाईल आणि मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट झिरो. बट इन प्रूफ और व्हॉट वी हॅव टू शो dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर टॅन स्क्वेअर म्हणजे आपल्याला जी टर्म पाहिजे आहे त्याच्यामध्ये ए इन्व्हॉल्व आहे म्हणजे आपण इथून ए डिलीट करू शकत नाही. परत टॅन स्क्वेअर पाहिजे म्हणजे आपल्याला कुठेतरी साईन अपॉन कॉस्टच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन तयार करावा लागेल तर डेरिव्हेटिव्ह ती टॅन स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये यायला पाहिजे. ते काम करू आपण सेक इनवर्सला कन्वर्ट करू बाय युझिंग रूल्स ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन और लॉज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. what sec inverse of 1 upon x is equal to cos inverse of x ही प्रॉपर्टी आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची तर त्याचा वापर आपण इथे करू. सो सेक इनवर्स ऑफ इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ सेकचं कन्वर्शन कॉसमध्ये केलं किंवा सेक इनवर्सचं कन्वर्शन कॉस इनवर्समध्ये करायचं आणि हे जे फंक्शन आहे आतमधलं त्याला रेसिप्रोकल करून टाक. सो एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू ट्वाइस ए ॲज इट इज. त्याच्यानंतर कॉस इनवर्सला आपण त्या बाजूला घेऊन जाऊ म्हणजे कॉस ऑफ होईल डेरिव्हेटिव्ह काढणं जास्त सोपं होईल. सो एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू कॉस ऑफ ट्वाइस. बरं आता परत डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह जर काढला तर हे डिलीट होऊन जाईल म्हणजे ए इलिमिनेट होऊन जाईल तर आपल्याला ए पाहिजे म्हणून आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही. तर काय करू शकतो ही टर्म त्या बाजूला घेऊन जाऊ अजूनपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढलेलं नाही आपण. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू कॉस ऑफ ट्वाइस ए इंटू हाऊ मेनी हियर एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. आफ्टर मल्टिप्लिकेशन एक्स क्यूब कॉस ट्वाइस ए प्लस वाय क्यूब कॉस ट्वाइस ए. इकडे काय आहे एक्स क्यूब मायनस वाय क्यूब. तर आपण एक्स क्यूबच्या टर्म एकत्र घेऊ वाय क्यूबच्या टर्म एकत्र घेऊ. सो एक्स क्यूब ही टर्म या बाजूला घेऊन येऊ मायनस एक्स क्यूब कॉस ऑफ ट्वाइस ए इज इक्वल टू वाय क्यूब त्याकडे घेऊन जाऊ. सो वाय क्यूब प्लस कॉस ऑफ वाय क्यूब इंटू कॉस ट्वाइस ए प्लस वाय क्यूब. ही टर्म ॲज इट इज आणि ही मायनस इकडे प्लस. इथे एक्स क्यूब कॉमन निघेल. सो एक्स क्यूब जर कॉमन निघाला तर 1 मायनस कॉस ऑफ ट्वाइस ए. इथे वाय क्यूब कॉमन निघेल म्हणजे कॉस ऑफ ट्वाइस ए प्लस 1. एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर पाहिजे आपल्याला. टॅन स्क्वेअर ए पण पाहिजे टॅन स्क्वेअर ए. ठीक आहे वाय क्यूब इकडे घेऊन ये एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब इज इक्वल टू म्हणजे व्हेरिएबल एका बाजूला झालं. हा पूर्णच्या पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे ती राईट हँड साईडला घेऊन जाऊ. सो कॉस ऑफ ट्वाइस ए प्लस 1 म्हणजेच 1 प्लस कॉस ऑफ ट्वाइस ए अपॉन 1 मायनस कॉस ऑफ ट्वाइस ए डिनॉमिनेटरवर जाईल. एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब इज इक्वल टू 1 प्लस कॉस ट्वाइस ए अपॉन 1 मायनस कॉस ट्वाइस ए. दोन फॉर्म्युलाज आपला डबल अँगल आणि हाफ अँगल. सो 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू. सो 1 मायनस कॉस थीटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. 1 प्लस कॉस थीटा म्हणजे 2
कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हे हाफ अँगल फॉर्म्युला आहेत, ते फॉर्म्युला आपण इथे वापरू शकतो. डबल अँगलचे पण फॉर्म्युला आहेत. सो 1 प्लस कॉस म्हणजेच 2 कॉस स्क्वेअर. जो अँगल असेल त्याचा हाफ, वायसीचा हाफ ई अपॉन 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर, वायसीचा हाफ ई. सो यूज दिस फॉर्म्युला 1 प्लस कॉस अँड 1 मायनस कॉस. 1 प्लस कॉस मीन्स 2 कॉस स्क्वेअर, 1 मायनस कॉस मीन्स 2 साइन स्क्वेअर. जो कुठला अँगल दिलेला असेल त्याचा हाफ करून टाका. 2 टू गेट कॅन्सल. आता इथे कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर आलं. कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर म्हणजे काय होईल? टॅन स्क्वेअर. आपल्याला काय सॉरी कॉट स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे? टॅन स्क्वेअर. म्हणजे याचा रेसिप्रोकल लिहून घेऊ. सो वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब इज इक्वल टू साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. लिहिता येते असं. दोन्ही साईडला आपण रेसिप्रोकल घेऊन घेतलं. सो वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब इज इक्वल टू साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर दॅट इज टॅन स्क्वेअर ए. हे टॅन स्क्वेअर ए टॅन स्क्वेअर ए भेटलं. आता फक्त हे राहिलं बाकीचं ते डेरिव्हेटिव्ह काढून टाकूया. किंवा इथे क्वेश्चन रूल अप्लाय करण्यापेक्षा एक्स क्यूब त्या बाजूला घेऊन जाऊ. सो देअरफॉर वाय क्यूब इज इक्वल टू एक्स क्यूब इंटू टॅन स्क्वेअर ए. नाव डिफरन्शिएट these with respect to x. Now derivative of y cube 3y square dy by dx. y cube पहिल्यांदा क्यूबमुळे येणारी डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर, मग y ची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड 3x स्क्वेअर. टॅन स्क्वेअर ए हा कोइफिशियंट आहे त्याच्यामुळे हा ॲज इट इज राहील. 3 3 कॅन्सल. सो dy बाय dx इज इक्वल टू वाय स्क्वेअर तिकडे घेऊन जाऊ म्हणजे एक्स स्क्वेअर टॅन स्क्वेअर ए अपॉन वाय स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल. इफ वाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ टॅन एक्स प्लस अंडर रूट ऑफ टॅन एक्स प्लस अंडर रूट ऑफ टॅन एक्स प्लस डॉट 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 अप टू इन्फिनिटी. म्हणजे ही जी टर्म आहे अंडर रूट ऑफ टॅन एक्स प्लस अंडर ही समोर चालतच राहील. Here we have to show that dy by dx is equal to sec square x divided by twice y minus 1. So write down in solution. Y is equal to what is given? Under root of tan x plus under root of tan x plus under root of tan x plus up to infinity. आता याला काय करता येईल? अंडर रूट कॅन्सल जर करायचं असेल तर काय करतो आपण? स्क्वेअरिंग बोथ साईड. तर पहिला हा जो बाहेरचा अंडर रूट आहे त्याला कॅन्सल करू. सो स्क्वेअरिंग बोथ साईड्स, दोन्ही साईडचा स्क्वेअर म्हणजे काय मिळेल? वाय स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट स्क्वेअर कॅन्सल टॅन एक्स प्लस अंडर रूट ऑफ टॅन एक्स प्लस अंडर रूट ऑफ टॅन एक्स प्लस अप टू इन्फिनिटी. म्हणजे अंडर रूट ऑफ टॅन एक्स प्लस अंडर रूट ऑफ टॅन एक्स प्लस अंडर रूट ऑफ टॅन एक्स प्लस अंडर हे कंटिन्यू चालत आहे. आता याचा परत स्क्वेअरिंग बोथ साईड केलं तर अंडर रूट कॅन्सल होऊ शकतो का? असं होत नाही, कारण इथे ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल, त्याच्यामुळे ते काही जमणार नाही. बट दिस अंडर रूट ऑफ टॅन एक्स प्लस अंडर रूट ऑफ टॅन एक्स प्लस अंडर रूट ऑफ टॅन एक्स इज नथिंग बट वाय. दिस इज इक्वेशन 1. सो वी कॅन राईट हिअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू टॅन एक्स प्लस वाय. ते पूर्ण जे स्टेटमेंट आहे याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो? वाय फ्रॉम 1. नाव वाय स्क्वेअर इज इक्वल टू टॅन एक्स प्लस वाय. तर आपण वायला बाजूला घेऊन येऊ. देअरफॉर वाय स्क्वेअर मायनस वाय इज इक्वल टू टॅन एक्स. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह twice y dy by dx. y ची डेरिव्हेटिव्ह सिंपल dy by dx. tan x ची डेरिव्हेटिव्ह sec square x. मला भेटलं होतं dy by dx कॉमन काढून टाका. सो dy by dx is common element twice y minus 1. Here sec square x. So dy by dx is equal to, so therefore dy by dx is equal to sec square x divided by this twice y minus 1. अशा पद्धतीने आन्सर मिळेल. एक सिंपल थिंग आहे.
अंडर रूट ऑफ टॅन एक्स प्लस अंडर रूट ऑफ टॅन एक्स प्लस अंडर रूट ऑफ टॅन एक्स प्लस डॉट 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 इन्फिनिटी. आता याला पहिल्यांदा आपण काय करायचं, जो स्क्वेअर रूट आहे बाहेरचा त्याला डिलीट कसं करता येईल त्याचा विचार करायचा. बाय युझिंग स्क्वेअरिंग बोथ साईड वी कॅन डिलीट धिस स्क्वेअर रूट. कापून टाकू म्हणजे दोन्ही साईडचा स्क्वेअर घेऊन टाकू म्हणजे वायचा वाय स्क्वेअर होऊन जाईल. राईट हँड साईडचा स्क्वेअर म्हणजे पूर्ण टर्मचा स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे एक्स टॅन एक्स प्लस अंडर रूट ऑफ टॅन एक्स प्लस अंडर रूट ऑफ टॅन एक्स प्लस डॉट 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 ऑफ टू इन्फिनिटी एवढंच आहे. आता ही जी सेकंड टर्म आहे ही सेकंड टर्म म्हणजेच वाय ऑलरेडी, कारण हा अप टू इन्फिनिटी आहे. किती वेळा आहे काही कल्पना नाही. सो अप टू इन्फिनिटी म्हणजे लास्ट एंड आपल्याला माहीत नाही. मग अशा वेळेस ही जी सेकंड एक्सप्रेशन आहे सेकंड टर्म आहे ती इज नथिंग बट वाय. तर त्याच्याऐवजी काय पुट करता येईल वाय आणि मग आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो म्हणजे आपल्याला डायरेक्ट आन्सर